उन्हाळ्याचे पापड मी करून पाहिले, छान होतात. तुम्ही पण करून पहा. 1-2 किलो बटाटूला मी अर्धा किलो शाबू घेतलेले आहे. तुम्हाला प्रमाण कमी जास्त करू शकता. 2 किलो बटाटू उकडून छान घ्यायचे आहे. 4 शिट्टे देऊन छान असे मऊ उकडल्यानंतर सालस असे सगळे काढून घ्यायचे आहे. आणि आपण जे सांडगं ते झालं त्याने आपण बटाटो सगळे मॅश करून घ्यायचे आहे. असंच आपण हाताने मॅश केलं तर ते असं घट्ट राहते. तसंच म्हणून मी पापड तळून घेतलेले झाऱ्याचे बटाटू मॅश केलेले आहे. तुम्ही पण असं करून पहा, छान होतील पापड. सगळं एकसारखं मॅश करून झाल्यानंतर त्यात आपलं शाबू बारीक मिक्सरला केलेलं ते टाकून घ्यायचे आहे. आणि मग मिरची असलेली मी रेड चिली फ्लेक्स तयार करून घेतले आहे. 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घातलेले आहे. 2 किलोला बास होते. आणि चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमचे जिरे टाकून घेतलेले आहे. पापड खार वगैरे काही वापरलेलं नाही, तरीसुद्धा पापड एवढं छान खुसखुशीत होते. तुम्ही करून पहा. एकसारखं सगळं मिक्स करून घ्यायचे आहे आधी. नंतर पाणी न वापरता थोडं तेल हाताला लावून भिजत ठेवायचं अर्धा तास 1 तासाभरासाठी. हे पहा, छान भिजल्यानंतर गोळे सगळे आधी मी करून घेतले आणि नंतर मग पापड तयार करायला घेतले. 1 तासभर आधी घरीच फॅन खाली सुकवले आहे. छान चिकटत नाही, काही नाही, छान पापड तयार होतात. सगळे तयार झाल्यानंतर मी पुन्हा 1 ते 2 दिवसासाठी उन्हाला वाळवून घेतले आहे. छान 2 दिवसानंतर पापड छान असं वाळवून येतात. कलर पण किती छान आलाय पहा. हे पहा, आणि तळून पण दाखवते तुम्हाला. पांढरे शुभ्र असं हाताने खुसखुशीत असं छान वाटते. करून पहा, तुम्हाला पण आवडेल. व्हिडिओ आवडल्यास करून पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर व्हिडिओ वॉचिंग.